नमस्कार. हॅलो डॉक्टर, ज्या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट बघत असतात त्यात मी डॉक्टर चेतन दिलीप साळुंखे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. हॅलो डॉक्टर हा आमचा आरोग्यविषयक लोकप्रिय कार्यक्रम आहे ज्यामध्ये आम्ही तुमच्या आरोग्यविषयक प्रश्नांचं वेळोवेळी तज्ञ डॉक्टरांकडून मार्गदर्शन घेत असतो. आजचा कार्यक्रम हा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. प्रेक्षको, मराठी भाषेत एक घोषवाक्य आहे आणि ते म्हणजे पाठीचा कणा मोडला तरी चालेल परंतु वाकणार नाही. किती गर्वाने म्हणतो आपण, परंतु आजकाल या वाक्यात थोडासा बदल करावा लागेल आणि तो बदल म्हणजे अतिवेदनाशामक औषधे घ्यावी लागली तरी चालतील परंतु पाठीचं दुखणं नको रे बाबा. हास्यास्पद गोष्ट म्हणजे पूर्वी 60 नंतर दुखणारी जी पाठीच्या दुखण्याची लक्षणं होती ती आज वय वर्ष 30 ते 35 पासून दिसायला लागलीत. शेवटी त्याची कारणं काही असोत, त्याची लक्षणं काही असोत, पण यावर उपचार करणं, चिकित्सा करणं हे तेवढंच गरजेचं ठरतं. मग अशा वेळेस आपल्या मदतीला धावून येते ती म्हणजे आधुनिक चिकित्सा पद्धती व तिचा कसा फायदा होऊ शकतो हे आज आपण जाणून घेणार आहोत. आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत सुप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर पल्लव भाटिया सर. नमस्कार सर, आजच्या डॉक्टर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. डॉक्टर पल्लव भाटिया हे महाराष्ट्राला परिचित असं व्यक्तिमत्व आहे. डॉक्टर पल्लव भाटिया यांचं पदव्युत्तर शिक्षण हे MS ऑर्थोपेडिक्स या विषयातून झालेलं आहे. त्यांची सुपर स्पेशालिटी ही मिनिमली इन्व्हेसिव्ह स्पाइन सर्जरी अँड डिफॉर्मिटी करेक्शन्स मध्ये आहे. त्यांचं बेसिक ट्रेनिंग हे अहमदाबाद आणि एक्सटेन्सिव्ह ट्रेनिंग हे इंडियन स्पायनल इंजुरी सेंटर न्यू दिल्ली येथून झालेलं आहे. त्याच ते आणि IGASS जर्मनी येथून. सध्या ते कन्सल्टंट म्हणून लोकमान्य ग्रुप ऑफ हॉस्पिटल्स निगडी येथे काम बघतात. आजपर्यंत त्यांनी 5,000हून अधिक, प्रेक्षको आकडा लक्षात घ्या, आजपर्यंत त्यांनी 5,000हून अधिक या स्पाइन सर्जरीज यशस्वीपणे करून दाखवल्या आहेत. आज आपण त्यांच्याबरोबर पाठीचे आजार आणि स्पाइन शस्त्रक्रियेतील आधुनिक चिकित्सा पद्धती या विषयावर चर्चा करणार आहोतच, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोतच. त्याबरोबरीने आपलाही सहभाग आजच्या कार्यक्रमात अपेक्षित आहे, आवश्यक आहे. संपर्कासाठी कृपया आमचे दूरध्वनी क्रमांक लिहून घ्या. आमचे दूरध्वनी क्रमांक आहेत 24908050 किंवा 24988050. मुंबई राहिलेल्या प्रेक्षकांनी 022 हा SD कोड डायल करायला विसरू नका. कार्यक्रम सुरू करण्यापूर्वी प्रेक्षकांसाठी आमच्या काही सूचना आहेत. प्रश्न विचारताना कृपया तुमच्या टीव्ही संचाचा आवाज थोडा कमी ठेवा जेणेकरून तुमचे नेमके प्रश्न आमच्यापर्यंत स्पष्ट ऐकू येतील. विषयाच्या अनुषंगाने येणारे प्रश्न आम्हाला तुमच्याकडून अपेक्षित आहे. तसेच कार्यक्रमादरम्यान मी तुम्हाला इतर विषयांवर देखील महत्त्वाची माहिती देणार आहे. चला तर मग आज चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, स्पाइन म्हणजे पाठीचा कणा याची नेमकी शारीरिक रचना कशी असते याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? नक्कीच. स्पाइन मध्ये हा मडक्या 4 भागमध्ये विभाजित केलेला आहे. पहिला मान जे आम्ही सर्वायकल स्पाइन म्हणतो, दुसरा डॉर्सल स्पाइन म्हणतो, तिसरी कमर जे आम्ही लंबर स्पाइन म्हणतो आणि चौथा शेवटची माकड हाड जे आम्ही कॉकेक्स म्हणतो. आपले हाडांची अशी रचना आहे. मडक्यामध्ये असं हा छोटा छोटा हा वर्टिब्रा म्हणजे हा जे दिसत आहे ते हाड असतो. बरोबर. हा हाड लगभग 33 ते 34 हाड असतात आपल्या मडक्यामध्ये. हा दोन्ही हाड हा जे दिसतीये हा गादी असती, डिस्क आणि किंवा चकती म्हणतात किंवा लोक. आणि मागचेची हा साईडला हा जॉईंट असतात जे आम्ही फॅसेट जॉईंट म्हणतात. आणि एक हा इकडे स्नायू असती जे आम्ही लिगामेंट म्हणतात. तर हा चारी बाजूला मणक्याचा विकार आहे. तर ह्याच्याबद्दल दुसरी गोष्टी आहे की जर मणक्याची जे फ्लेक्सिबिलिटी म्हणजे ह्युमन स्पाइनची जे फ्लेक्सिबिलिटी असते ते हा गादी आणि पुढच्या हा जॉईंट आणि लिगामेंट्स बद्दल येतात. हा आपली मडक्याची एकदम मध्यभागीला एक सुरंग असते ज्याच्यामध्ये हा स्पाइनल कॉर्ड जे आम्ही मज्जारज्जू म्हणतात ते असते. हा मज्जारज्जू एक पॉवर स्टेशन पर्यंत काम करते आणि त्याच्या एक लेवलवर रूटलेट्स म्हणजे नसा निघतात. हा मानेच्या नसा हातावर येतात, पाठीच्या नसा छातीवर येतात आणि कमरेच्या नसा पायावर येतात. हा नसाला म्हणजे एक छोटा छोटा इलेक्ट्रिक केबल्स वरून ते काम करते. म्हणजे जे आपली बॉडीची सेन्सेशन्स आहे, जे स्नायूची ताकद आहे आणि लघवी आणि शौचचा जे कंट्रोल आहे ते सगळे हा नसा वरतू येतात. अच्छा, म्हणजे सर असं म्हणता येईल की एकमेकांना गुंफल्याप्रमाणे म्हणजे जशी हिऱ्या मोतींची आपण माळ बघतो त्याप्रमाणे ती एक रचना असते असं त्याबद्दल सरांचं म्हणणं आहे. आणि आपल्या शरीराचा संपूर्ण कंट्रोल म्हणजे तो अशी शारीरिक असेल किंवा मानसिक असेल तो संपूर्ण कंट्रोल हा मज्जारज्जूद्वारे केला जातो असं सरांचं म्हणणं आहे. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सध्या आपण बघतोय की पाठीच्या स्पाइनचे आजार बरेच दिसतात, अगदी कॉमनली दिसत आहेत, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार सर? लगभग
80 ते 90 हा WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या एक रिसर्च स्टडी होती. त्याच्यामध्ये 80 ते 90% लोकांमध्ये मडक्यांच्या आजार म्हणजे विकार दिसतात. अच्छा. तर आणि जर तुम्ही कोई पण साधारण ऑर्थोपेडिक सर्जनची ओपीडी बघितली तर ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती ते जास्ती रोग ते मडक्याच्या असतात. अच्छा. आणि दुसरा, एकदा जर मडक्यांमध्ये काही पण त्रास झाला तर ह्याची पुढे होण्याची शक्यता म्हणजे रिकरन्स रेट ते खूप जास्ती असतात. कारण मडक्यामध्ये कधी बी आजार काही आजार झाला तर ह्याच्याबद्दल मडक्याच्या रिकरन्स रेट्स ते खूप जास्ती, डिझीजच्या रिकरन्स रेट ते खूप जास्ती असतात. म्हणून आम्ही पेशंटला, रुग्णांना सांगतोय की जर तुम्ही प्राथमिक स्टेजवर आला, डॉक्टरकडे आला तर त्याच्या ट्रीटमेंट खूप चांगला असतो. आणि नंतर जर उशीर झाली तर तेच ट्रीटमेंट खूप अवघड होऊन जातो. बरोबर. म्हणजे अगदी प्रेक्षक, आपण सरांनी म्हटल्याप्रमाणे की प्राथमिक स्वरूपातच जर तुम्हाला कळतंय की काहीतरी त्रास होतोय तर निश्चितच ऑर्थोपेडिक सर्जनची मदत घेतली पाहिजे, कारण की त्यानंतर त्याची रिकरन्सी अशी वाढू शकते. याबद्दल सरांचं म्हणणं आहे. सर, तुम्ही याबद्दल सांगितलं की स्पाईनच्या जर बऱ्यापैकी वाढलेत तर त्याची कारणं देखील काहीतरी असतील, तर त्या कारणांबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हा, कारणाबद्दल असं आहे की मेन मडक्याचे काही पण आजारची कारणं असती ते 30 ते 40% ते व्यवसायामुळे होतील. अच्छा. तर व्यवसाय आम्ही 4 भागामध्ये विभाजित केले आहे. तर पहिला जे व्यवसाय, जे मोस्ट कॉमन जे आहे, जे मोठा हेवी लोड जे उठवणार आणि जे पुढे वाकणार जे काम करतात, म्हणजे मशिनरीमध्ये की हेल्थ तसामध्ये, त्याच्यामुळे हा स्पाईनच्या आजार खूप जास्ती दिसतात. दुसरा प्रकाराच्या जे ड्रायव्हर असतात की ज्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग खूप जास्ती असते, त्याच्यामुळे व्हायब्रेशन इफेक्टमुळे गादीची झीज होणारी शक्यता खूप वाढतील आणि त्याच्यामुळे बी स्पाईनच्या आजार खूप जास्ती दिसतात. तिसरा व्यवसाय जे एक बसून काम करण्याचा व्यवसाय आहे, म्हणजे IT-च्या आणि HR-च्या जे लोक असतात, तर त्याच्यामुळे बी हा स्पाईनच्या आणि डिफरंट आजार मोस्ट कॉमनली आम्हाला दिसतात. तर हा एक आहे. आणि नंतर जर आम्ही दुसरा कारण बघितले तर ह्याच्याबद्दल बी एक आपला घरेत बसून जर आम्ही काम करतात तर ह्याच्या जर एक जर आम्ही स्लाइड मध्ये बघितलं, दाखवण्यासाठी काही स्लाइड देखील आणल्यात, तर या स्लाइड बद्दल काय सांगतील सर, ऐकून घेऊयात आपण. जर आम्ही घरात असा बसताय तर ह्याच्यामुळे बी स्पाईनच्या आजार होण्याची शक्यता खूप वाढतील. एक दुसरी खूप कॉमन गोष्टी आहे ते आहे ओबेसिटी म्हणजे स्थौल्य. जर आम्हाला शरीरमध्ये जास्ती वजन वाढतो तर ह्याच्यामुळे आपली जे सांधा असतो, गादी असती, त्याच्या उपर प्रेशर खूप वाढतो आणि त्याच्यामुळे मडक्यांच्या सगळे आजार ते वाढतो. आणि दुसरा एक आहे स्मोकिंग म्हणजे धूम्रपान. धूम्रपानमुळे जे गादीच्या आतमध्येची जे रक्तवाहिनी आहे ते सिकुडून जातील आणि त्याच्यामुळे गादीची डिजनरेशन म्हणजे गादीची झीज घालण्याची कॅपॅसिटी ते खूप वाढतील आणि नंतर ते स्पाईनच्या विभिन्न प्रकारच्या आजारचे कारण होतील. बरोबर. सर, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की सध्या जी बदललेली लाईफस्टाईल आहे प्रेक्षको, त्या बदललेल्या लाईफस्टाईलमुळे स्थौल्यता वाढते, तसे स्मोकिंग यामुळे कसे जे डिजनरेटिव्ह चेंजेस होतात आणि त्यामुळे कशा प्रकारचे मज्जारुजीचे त्रास होऊ शकतात याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, पुढचा माझा प्रश्न याला अनुसरूनच आहे की पेशंटमध्ये याला अनुसरून कुठली लक्षणं दिसतात, त्याबद्दल काय सांगणार आमच्या प्रेक्षकांना? त्याच्या लक्षण खूप फार वेगळे असतात. अच्छा. ते आम्ही एक मानेचा काही त्रास असेल तो त्याच्या लक्षण असतात आणि कमरेचा त्रास असेल तो ते लक्षण वेगळे लक्षण असतात. जर कमरेचा त्रास असेल तर ते लोअर बॅक पेन म्हणजे मानेचा दुखणार आणि जर काही नस दाबलेली गेली असेल तर ते संपूर्ण पायाच्या मंगी येणार किंवा संपूर्ण पायाच्या रग लागणार की त्याच्यावर बधीर वाटणार, तसं होऊ शकतं. कधी कधी जर जास्ती त्रास वाढले तर तेच आपले स्नायूमध्ये विकनेस म्हणजे कमजोरी होणार, तसा बी वाटू शकता. सेम सारखाच ते जर मानेच्या काही आजार असेल तर तेच मानेच्या ते जागावर दुखणार आणि हातावर मुंगी येणार, हातावर बधीर वाटणार, तसा होऊ शकता. अच्छा. आणि जर खूप जास्ती काही त्रास असेल तर ते जे सिम्पटम्स जे आम्ही रेड फ्लॅग सिम्पटम्स म्हणतात, ह्याच्यामध्ये ते फीवर म्हणजे ताप होणार आणि लघवीच्या आणि शौचच्या कंट्रोल म्हणजे ते डिस्फंक्शन होणार, तसं वाटू शकता. आणि
म्हणजे मनुष्याची वजन कमी होणार तसा बी होऊ शकतं. अच्छा, निश्चितच. सर, कार्यक्रमात आपला पुढचा एक फोन आलेला आहे. दिलीप बराडे यांचा फोन आलाय औरंगाबादवरून. नमस्कार दिलीपजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. हा सर, मी औरंगाबादहून बोलतो. बोला. आमचा असा प्रश्न आहे की आमची पाठ पण दुखती आणि एका साईडचा पाय दुखतो, उजवा पाय. तर मग त्याला काय करता येईल आपल्याकडे? दिलीप बराडे. कधीपासून दुखतं? जवळपास 2-3 महिन्यापासून दुखतं. बर. वय किती आहे? वय 38. 38. बर. काही तपासणी केलेली आहे? नाही, म्हणजे आपली आजची तपासणी काही केली नाही, पण एक पाय दुखतो, उजवा पाय. बर. ठीक आहे. अच्छा, ठीक. निश्चितच. प्रेक्षको, सर निश्चितच या प्रश्नाचं उत्तर देतील, परंतु त्यावेळी झाली एक छोट्याशा विश्रांतीची वेळ. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, मला माहिती तुम्हाला देखील आजच्या तज्ञांना बरेच प्रश्न विचारायचे असतील. माझी देखील सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. परंतु तुम्हाला माहिती आहे का, लिंबू किंवा लेमन हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वपूर्ण आहे? लिंबामध्ये व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, त्याचप्रमाणे आयर्न, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम आणि फायबर देखील प्रचूर मात्रेत असते. म्हणूनच नियमित लिंबाचं सेवन करावं. नियमित लिंबाचं सेवन करताना सकाळी 1 ग्लास गरम पाण्यासोबत जर लिंबूचं सेवन केल्यास पोट साफ होण्यास खूप मदत होत असते आणि त्याप्रमाणे वजन देखील आपलं फटाफट कमी होण्यास मदत मिळते. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपल्या दिलीपजी यांचा फोन आला होता की पाठीचा त्रास होतोय मागच्या 2 ते 3 महिन्यापासून, वय वर्ष 38 आहे. त्याबद्दल आपण काय सांगणार? नक्कीच. तर त्यांच्या म्हणणं होतं की त्यांना पाठीच्या आणि कमरेच्या म्हणजे पायाचा त्रास होतो. तर ह्याच्याबद्दल काय आहे की त्याच्या जे एक नस आहे, म्हणजे ते नस उपर दाब होतो आणि किंवा नस उपर काही सूज असते, त्याच्यामुळे हा त्रास होऊ शकतो. तर त्याच्याबद्दल आम्हाला एक नॉर्मल MRI स्कॅन म्हणजे त्याची गरज असते. ते आम्ही नंतर बघूया की त्याचे कुठला औजारमध्ये आम्ही MRI स्कॅन करतात. पण त्याच्याबद्दल MRI ची गरज असते. MRI मध्ये क्लिअर आम्हाला दिसतो की ह्याच्याबद्दल काही म्हणजे असं त्रास काही आहे आणि नंतर त्याच्या पुढच्या आम्ही सांगू शकता की काही त्याच्यामध्ये काही व्यायाम करायचा की काही औषधची गरज आहे, ते काही फिजिओथेरपीची गरज आहे, ते आम्ही नक्की त्याच्याबद्दल सांगू शकता. निश्चितच. दिलीपजी सरांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला काहीतरी प्रयोगशाळेत क्षकिरण परीक्षण करणं हे तेवढंच गरजेचं आहे. त्यामुळे तेवढं जर आपण करून घेतल्यास त्याबद्दल पुढील मदत करण्यास निश्चितच प्रयत्न करता येईल. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण पाठीच्या स्पाईनच्या दुखण्याच्या लक्षणांबद्दल सांगायचं होतं. तर त्याला अनुसरून मला पुढचा असा प्रश्न विचारायचा आहे की अशी कुठली लक्षणं असतात पाठीच्या दुखण्याची की ज्याच्यामुळे आपल्याला इन्स्टंटली डॉक्टरांना कन्सल्ट केलं पाहिजे? त्याबद्दल काय सांगणार सर आपण? नक्कीच. तर जर पाठीच्या आणि कमरेच्या बद्दल पायामध्ये मुंगी येणार आणि बधीर वाटणार, की पायाची स्नायूमध्ये ताकदच्या कमी होणार, असं काही लक्षात असेल, किंवा ताप होणार, की शरीराच्या वजनचे कमी होणार, की लघवी आणि शौचमध्ये कंट्रोलच्या कमी होणार, असा काहीच बी लक्षात असेल तर मला असं वाटतंय की म्हणजे काय घाबरायची गरज नाहीये. पण तुम्ही कोई साधारण नॉर्मल स्पाइन सर्जनला तुम्हाला दाखवायला कन्सल्ट केला पाहिजे. निश्चितच. प्रेक्षको, सरांनी सांगितल्याप्रमाणे यापैकी कुठलीही लक्षणं असेल की लघवीवर जर जोर राहत नसेल, पायात टिंगलपणा किंवा नमनेस येत असेल तर निश्चितच ऑर्थोपेडिक सर्जनला किंवा स्पाइन सर्जनला जर कन्सल्ट केल्यास त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न की जे स्पाइनचं जे दुखणं आहे त्याचं नेमकं निदान कसं केलं जातं सर? त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार सर? नक्की. स्पाइनच्या निदानमुळे तपासणी जे केली जाते होती ते मेन 2-3 प्रकारची तपासणी असते. पहिला आहे एक्सरे. एक्सरे एक बेसिक इन्व्हेस्टिगेशन असते ज्याच्यामुळे आम्ही स्पाइनची नॉर्मल कर्वेचर म्हणजे नॉर्मल त्याची काही मुद्रा आहे ते बघू शकता. मडक्यांची जे हाडची जे रचना आहे ते आम्ही बघू शकता आणि हाडांच्या मध्ये काही हाड पुढे खसकलेला असेल ते बघू शकता आणि हाडांची काही फ्रॅक्चर असेल ते आम्हाला एक्सरे मध्ये कळतील. बरोबर. जर दुसरा कुठलाही त्रास असेल म्हणजे पायामध्ये मुंगी येणार की दुसरा काही नसाचा काही त्रास असेल तर त्याच्यामुळे आम्हाला MRI ची गरज लागतील. MRI मध्ये आम्हाला क्लिअर दिसतंय गादी, पुढची नस, पुढची लिगामेंट्स, सगळे सांधा, ते आम्हाला स्नायू, ते सगळे आम्हाला MRI मध्ये एकदम क्लिअर दिसत आहे आणि त्याची संपूर्णरित्या आम्ही त्याची ट्रीटमेंट बी करू शकता. बरोबर. म्हणजे सर, आपण असं म्हणता येईल की प्रत्येकाचा बॅकबोन म्हणजे ऑर्थोपेडिक किंवा स्पाइन सर्जनचा बॅकबोन म्हणजे क्षकिरण म्हणा किंवा MRI म्हणा, त्याच्याशिवाय इतर लक्षणं आपल्याला करता येत नाही. त्यामुळे ती तेवढं जर करून घेतलं त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की
की अशी वेगवेगळ्या स्पाईनची अशी कुठली लक्षणं असतात किंवा अशी कुठले कुठले आजार आहेत की ज्याबद्दल तुम्ही आमच्या प्रेक्षकांना सांगू शकणार? नक्की. स्पाईन मडक्याचा आजार मी वय प्रमाणच्या 3 प्रकारचा विभाजित केलेला आहे. जर आम्ही कम्प्युटरवर बघितला तर लहान मुलांमध्ये हा आजार ते खूप कॉमन आहे, ते आहे स्कोलिओसिस. स्कोलिओसिस म्हणजे एक साईडवर मडक्याचा बँड असतो. तर हा जे दिसत आहे ते आम्हाला एक साईडवर मडक्यामध्ये हा बेंड म्हणजे एक साईडवर वाकून जात आहे आणि त्याच्याबद्दल रुग्णांना ते जागावर दुखणार आणि खूपच कधी कधी ते पायाला मुंगी येणार आणि पायाची जे स्नायू असेल ते त्याच्यामध्ये वीकनेस ते वाढणार, तसा होऊ शकतं. दुसरी गोष्टी बरोबर. सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपला फोन आलाय, राजेंद्र देशमुख यांचा फोन आलाय अकोल्यावरून. नमस्कार राजेंद्रजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हॅलो. हा, नमस्कार, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. हा सर, मला एक प्रश्न विचारायचा होता. बोला. तर माझ्या सर पॅटीमध्ये गॅप पडलेला आहे मणक्यामध्ये. बर. तर मला डॉक्टर सरांनी सांगितलंय की याचं ऑपरेशन करावं लागते म्हणे. तर सर ऑपरेशन नाही केलं तर त्याचा दुसरा काही इलाज आहे का सर याच्यामध्ये? बरं, म्हणजे काय सांगितलं होते? डायग्नोसिस काय सांगितलं आहे सर? औषध उघड्या घेतलेले आहेत पण त्याच्यामध्ये मला काही आराम नाही मिळणार आहे. किती दिवस घेतली? एक 3 महिने मी औषध घेतली आहे सर. बर. पायाचा काही त्रास होत आहे? पायाचा काही नाही सर, फक्त सर मला असं काही खाली वाकलं, असं काही कोणी भारी वस्तू उचलली की खूप त्रास होत आहे सर. बर, ठीक आहे. आपलं वय किती आहे? माझं वय सर आता 45 रनिंग आहे समजा. चालेल, निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर काय सांगणार? बर. त्याच्याबद्दल काय आहे, तिच्या मडक्यामध्ये गॅप म्हणजे मडकेची गादीची जर झीज झाली होती तर त्याच्या आपली कॉमन भाषामध्ये गॅप असा म्हणतात. बरोबर. आणि ते असं म्हणतात की पायामध्ये त्याच्या काही बधीर वाटणार की पायामध्ये मुंगी येणार, तसा काही प्रश्न नाही आहे. तर मडकेची गादीची जर झीज झाली असेल तर आम्ही त्यांना कंझर्वेटिव्ह ट्रायल म्हणजे व्यायाम, फिजिओथेरपी, औषध ते गोळीमध्ये बरी नक्कीच 80 ते 90% लोक ते हा प्रक्रियेमध्ये बरी होतात. आणि नंतर जर म्हणजे 6 महिन्यापर्यंत बी त्याच्या काही सिम्पटम्समध्ये रिलीफ नाही पडतात तरी आम्ही त्यांना ऑपरेशनच्या सांगतात. बरोबर. पण हे 6 महिन्यात त्यांना एकदम व्यवस्थित सगळे व्यायाम करायला पाहिजे आणि सगळे औषध आणि फिजिओथेरपी ते नक्कीच चांगले तरीके केला पाहिजे. फायदा होऊ शकतो. नक्कीच फायदा होऊ शकतो. राजेंद्रजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर थोडासा व्यायाम प्राणायाम करून जर बघितलं 6 महिन्यात आपल्याला काय रिझल्ट भेटतो, त्याच्यानंतर पुढची रणनीती आखली याबद्दल सरांनी माहिती दिली. सर, राजेंद्र यांचा फोन येण्यापूर्वी आपण इतर आजारांबद्दल बोलतात, कायफोसिस बद्दल बोलतात, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? जर हा स्लाइडवर बघितलं तर कायफोसिस म्हणजे हाडांच्या असा पुढे वाकून जातात. तर ह्याच्याबद्दल हा जसं तुम्हाला दिसत आहे, हा कायफोसिस म्हणजे हा मान आणि संपूर्ण जे मडका आहे ते असा पुढे वाकून जातात. तर ह्याच्याबद्दल रुग्णांना ते जागावर दुखणार आणि पायाला मुंगी येणार, पायाला स्नायूंना वीकनेस होणार, तसा सगळे लक्षात होतात. आणि ह्याच्याबद्दल बी सर्जरीची गरज लागू शकते आणि सर्जरीच्या जे ट्रीटमेंट आहे त्याच्या रिझल्ट्स ह्याच्यामध्ये चांगला रिझल्ट्स दिसू शकतो. दुसरा खूपच कॉमन यंग एडल्ट्समध्ये जे अगोदरच्या फोनमध्ये बात केली होती, तर गादीची झीज होणार, तसा खूप कॉमन ते आजार दिसत आहे. तर ह्याच्याबद्दल जर तुम्ही हा MRI मध्ये बघितला तर नॉर्मल जे गादी असती ते नॉर्मल गादी असा व्हाईट कलरची दिसते, तसं होती. आणि जे गादीची झीज जर झाली होती तर ते असं काळी दिसते. तर हा जे काळी गादी आहे म्हणजे ते गादीची संपूर्ण झीज झाली आहे आणि त्याच्याबद्दल ते जागावर ते रुग्णांना खूप दुखणार तसा वाटतं. पण त्याच्याबद्दल काय पायाला काही त्रास नव्हते जे अगोदरच्या फोन मध्ये दिलीपजींना जे त्रास होते. तर हा एक आहे. दुसरा मोस्ट कॉमन जे हा स्लाइडवर बघितला तर PIVD म्हणजे डिस्क प्रोलॅप्स जे आम्ही म्हणतो. मेनली स्पाइन सर्जनची OPD मध्ये हा मोस्ट जे पेशंट्स असतात ते डिस्क प्रोलॅप्सचे असतात. त्याच्याबद्दल हा जर बघितला तर हा गादीचा एक तुकडा त्याची हा खालची जी नस असते ते नस उपर दाब करतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण पायाला मुंगी येणार, बधीर वाटणार की पायाला रग, काही लोक असं म्हणतात की पायामध्ये गोळे येणार, तसं सिम्पटम्स असतात. आणि MRI मध्ये बघितलं तर हा संपूर्ण
हा जे नस आहे ते नस उपर गादीच्या हा दाब पडतो, त्याच्यामुळे हा सगळे सिम्पटम्स सगळे लक्षात आम्हाला दिसतात. दुसरा आहे स्पॉन्डिलोलिस्थेसिस, म्हणजे एक हाड दुसरा हाडवरून पुढे खसरून जातात आणि त्याच्यामुळे हा ते जागावर दुखणार, पायामध्ये बधीर वाटणार की पायाला मुंगी येणार, तसा सगळे सिम्पटम्स होऊ शकतात. जर आम्ही हा एक्सरेवर बघितला तर सगळे हाड एक लाईनवर होतात. पण हा जे खालचा जे हाड बघितला तर हा हाड दुसरा खालच्या हाडमध्ये पुढे खसरून सरकल्यासारखं वाटतंय. तर हा आजार खूपच म्हणजे कॉमन आहे, ते खूप पेशंट्स असा हार्ट आजारचा आम्हाला ओपीडी म्हणजे आपण असं म्हणू शकतो की जर ही जी गादी सरकलेली आहे हा अतिशय प्रमाणात वाकल्यामुळे किंवा व्यवसायजन्यामुळे देखील झालेला दिसू शकतो असं आपण म्हणू शकतो. सर अजून काय सांगणार त्याबद्दल? अजून आपला जे भारतामध्ये इन्फेक्शन्स खूप कॉमन असतात आणि ते इन्फेक्शनमध्ये टीबीच्या इन्फेक्शन ते खूपच कॉमन दिसत आहे. तर हा याच्यावर जर बघितले तर टीबीमध्ये हा मधली हा जे गादी असते ते गादी आणि दुसरा वरती आणि खालच्या जे हाड असतात ते हाडच्या आणि गादीच्या इन्फेक्शन झालेला असेल. जर हा वाढलेला गेला असेल तर तेच पुढच्या मागची बाजूची जे नस असते ते नसवर मज्जारज्जूवर दाब करतो आणि त्याच्यामुळे संपूर्ण दोन्ही पायाला पॅरालिसिस आणि मुंगी येणार तसा होऊ शकता. बरोबर. तर हा बी टीबी बी एक खूप कॉमन आहे आजार आपण म्हणू शकतो. सर कार्यक्रमाला पुढचा फोन आलाय, वैभवजी यांचा फोन आलाय गोव्यावरून. नमस्कार वैभवजी, आपला प्रश्न विचारा. तर माझं C4 आणि 5चं ऑपरेशन झालेलं आहे. अच्छा. तर आता माझ्या परत उजव्या हाताला मुंगे येत आहेत. आता C6 आणि 7 मध्ये परत प्रॉब्लेम सांगितलेला आहे. का होत आहे आणि त्यासाठी प्रिकॉशन काय घ्यायला पाहिजे? बर. वय किती आपलं? 28. बर. हाताला काही स्नायूच्या काही वीकनेस वाटतंय, म्हणजे ग्रिपची वीकनेस तसं काही वाटतं? उजव्या हाताच्या अंगठ्याला आणि त्याच्या साईडच्या बोटाला मुंगे येतात. अच्छा, ठीक आहे. निश्चितच सगळ्या प्रश्नाचं उत्तर देईल. काय सांगणार? ऑपरेटिव्ह ऑलरेडी झालंय. ऑलरेडी एक ऑपरेटिव्ह वरच्या लेवलवर झाला आहे आणि खालच्या लेवलवर एक डिस्क आहे आणि ते नसवर दाब करतीये. मला असं म्हणणं आहे की जर हा सिम्पटम्स असतात तर त्याच्या आम्ही 2-3 महिन्यासाठी आम्ही कन्झर्वेटिव्ह ट्रायल देतात. कन्झर्वेटिव्ह ट्रायल म्हणजे फिजिओथेरपी, ट्रॅक्शन, एक्सरसाइज, व्यायाम आणि औषध ते देतात आणि जर त्याच्यावर बरी नाही होणार तर आम्ही सर्जरीच्या म्हणजे ते करू शकतो की वैभवजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर फिजिओथेरपीचा थोडाफार जर उपयोग झालाच तर खूप चांगलं होईल, नाही तर आपण ऑपरेटिव्हसाठी करू शकतो असं सरांचं म्हणणं आहे. सर आपण फोन येण्यापूर्वी सांगत होता ट्युबरक्युलोसिस बद्दल, तर अजून काय सांगता याबद्दल? हा, तर हा स्लाइडवर जर बघितलं तर मध्याची हा जे गादी आहे आणि पुढच्या आणि खालच्या जे मणका हाड आहे ते हाड हा ट्युबरक्युलोसिस मध्ये एकदम ते इन्फेक्शन झालं असतो आणि त्याच्यामुळे जे पुढची जे नस आहे मज्जारज्जू आहे ते मज्जारज्जूवर दाब होतो आणि त्याच्यामुळे दोन्ही पायाला मुंगी येणार आणि दोन्ही पायाली जे स्नायू आहे त्याच्यामध्ये वीकनेस होणार, तसा सिम्पटम्स होऊ शकता. अच्छा. जर अजून वय वाढली तर त्याच्यामध्ये एक आजार आहे लंबर केनाल स्टेनोसिस, ते होऊ शकतात. ह्याच्यामध्ये जे नस आहे ते नसला तिघी बाजूची नसाला दाब होतो. पुढच्या बाजूला हा गादीमुळे आणि खालच्या बाजूला हा जॉईंट्स आणि जे सांधा म्हणजे सांधा आणि लिगामेंट्स जे असतात ते सुजलेला गेला असेल आणि त्याच्यामुळे हा तिघी बाजूची नसामध्ये प्रेशर म्हणजे प्रेशर येतात आणि त्याच्यामुळे दोन्ही पायाला मुंगी येणार तसा सिम्पटम्स असतात. अच्छा. एकदम न्यूरोजेनिक क्लॉडिकेशन म्हणून ते सिम्पटम ते हा पेशंटला असतात. त्याच्यामध्ये जर पेशंट थोडा वेळ 100 फूट चालू शकता आणि नंतर त्यांना दोन्ही पाय भरून येतात. परत ते 1-2 मिनिट बसावा लागतो आणि परत तेच सेम 100 फूट ते चालू शकता, तसा सिम्पटम्स असतात. अजून एक आजार विकार आहे ते आम्ही ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर म्हणतात. जर रुग्णांना जे हाड असते ते हाडमध्ये कॅल्शियमची कमी असते तर ते आणि ते हाड ठिसरून जातात तर हा ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर असतात. त्याच्यामध्ये काही म्हणजे सिव्हिअर ट्रॉमा की सिव्हिअर काही असा पडे जाण्याची काही शक्यता नसती आणि ते नसल्यामुळे बी हा फ्रॅक्चर होण्याची शक्यता खूप जास्ती होती. तर हा एक
त्याबद्दल माहिती दिली. प्रेक्षक, आपण बघितलं की पाठीच्या मणक्याचे काही आजार न असता किती प्रकारचे प्रकार पडू शकतात याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. प्रेक्षक, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. प्रेक्षक, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी मी तुम्हाला लिंबाबद्दल सांगत होतो, लेमनबद्दल सांगत होतो. त्याबद्दल अजून सांगायचं झाल्यास त्यामध्ये अँटीऑक्सिडंट नेचर देखील भरपूर प्रमाणात असतात, त्यामुळे त्वचेचे आजार आपल्याला टाळता येतात. त्याचप्रमाणे पोटॅशियम असल्यामुळे हृदयासाठी देखील ते अतिशय उपयुक्त ठरतं. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की स्पाईनचे आजार होऊच नाही म्हणून त्याच्यासाठी काही प्रिव्हेन्शन आहे का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? बरं, खूपच प्रिव्हेन्शन मेथड्स आहे. आणि स्पाईनच्या आजार एक असं असतात की ज्याच्यामध्ये 80 ते 90% आजार तुम्ही प्रिव्हेंट करू शकता. हा स्पाईनच्या आजारची खूप खास एक गोष्टी आहे. तर आम्ही जर लॅपटॉपवर बघितलं तर ह्याच्यामध्ये आपली जे जे शेतीला माणसं असतात तर त्याच्याबद्दल एक पद्धती आहे की त्याच्या आपली मणक्यांच्या सरळ ठेवायच्या आणि त्याला वाकायचा नसतो. तर हा जे डावीकडाचा जे आम्ही बघतो हा इमेजवर, तर याच्याबद्दल ते अशी मणक्यांची बेंड झालेला आहे. बरोबर. तर हाच जे उजवी बाजूला हा जे मणक्या सरळ ठेवलेला आहे, तर आणि मणक्यांच्या सरळ ठेवायच्या आणि खुबापर्यंत ते बेंड करायच्या. त्याच्यामुळे मणक्याचा आजार होण्याची शक्यता खूप कमी होतील. बरोबर. आणि दुसरी जे आपली IT वर्ग HR वर्गाच्या माणसं असतात, त्याच्यामध्ये त्यांना खूप सरळ थेट बसायच्या, संपूर्ण टेका लिहून बसायच्या आणि 1 तासाभर बसून पर्यंत ते 1-2 मिनिटचा ब्रेक घ्यायचा. तसा पद्धती त्यांना उपयोग केली पाहिजे. नंतर थोडा फार एक्सरसाइजेस, व्यायाम ते सगळ्यांची लाईफस्टाईलमध्ये ते व्हायला पाहिजे. म्हणजे 15 ते 20 मिनिटची डेली एक्सरसाइजेस मानेची आणि कमरेची जर केली तर त्याची स्नायूची जे स्ट्रेंथ आहे ते वाढतील आणि त्याच्यामुळे जे आजार आहे त्याच्या होणारी शक्यता खूप कमी होऊन जातील. निश्चितच आपण याबद्दल म्हणता येईल. प्रेक्षक, सरांनी सांगितल्याप्रमाणे काम न बदलवता कामात जर केलेला थोडासा बदल हा किती उपयुक्त ठरू शकतो की ज्याद्वारे आपण स्पाईन शस्त्रक्रिया किंवा स्पाईनचे आजार टाळू शकतो, याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, माझा पुढचा प्रश्न आहे की सर, प्रत्येक वेळेस स्पाईनची सर्जरी करावीच लागते का, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? नक्कीच. तर स्पाईनची सर्जरीची गरज ते फक्त 10% लोकांमध्ये पडतील. 80 ते 90% लोकांना स्पाईनची सर्जरीची गरज नसते. ते फिजिओथेरपी, व्यायाम, मेडिसिन्स, औषध त्याच्यामध्ये बरी होतात. फक्त 10% लोक ज्याच्यामध्ये पायाला मुंगी येणार, ते वाढतात, पायाची स्नायूमध्ये वीकनेस ते असतात, की दुसरा कुठला म्हणजे फीवर, ताप येणार, की वजन कमी होणार, तसं काही सिम्पटम्स असतात, तरी आम्ही स्पाईनची सर्जरीची गोष्टी देतात पेशंटला. बाकी नाही तर मोस्ट ऑफ पेशंट्स त्याच्या फिजिओथेरपी आणि व्यायाम बद्दल ते नक्कीच चांगला बदल होऊ शकतो. सर, कार्यक्रम आपल्या पुढचा फोन आलाय मल्लीनाथ कोकणेजी यांचा फोन आलाय पुण्यावरून. नमस्कार मल्लीनाथजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, माझ्या मणक्यामध्ये गॅप आलेला आहे 3ऱ्या आणि 4थ्यामध्ये. अच्छा, काय उपचार घेतलेत? हा सर, म्हणजे अगोदर सगळीकडे दाखवलेलं आहे. तर माझं वय 30 वर्ष आहे. मला ऑपरेशनच सांगितलं सर. मग ऑपरेशन करणं योग्य आहे की काही दुसरं ट्रीटमेंट याच्यावरती आहे? किती दिवस पासून आहे? सर, 3 ते 4 महिने झालं. मी अगोदर कॉम्प्युटरवरती काम करायचो कंपनीमध्ये. तर आता ते प्रॉब्लेम, म्हणजे मी आता जॉब पण सोडलेला आहे त्याच्या कारणासाठी. ओके, ठीक, चालेल. निश्चितच सर या प्रश्नाचं उत्तर देतील. सर, काय सांगणार? सर्वसामान्यांचा प्रश्न आहे की बैठकी काम केल्यामुळे काय आजार होऊ शकतो, काय सांगणार? बरं, हा त्यांचा प्रश्न आहे की 3 ते 4 महिन्यापासून त्यांना त्रास आहे आणि ते सगळे जर त्यांना सगळे व्यायाम, औषध, फिजिओथेरपी सगळे केलेली आहे आणि नंतर बी काय त्रास कमी नाही होत, तर त्याच्यामुळे आपल्याकडे सर्जिकल ऑप्शन्स आहे. आणि आताचे जे सर्जिकल ऑप्शन्स आहे जे आम्ही नंतर बघणार, तर त्याच्यामध्ये लाईफस्टाईल आणि पुढची जे लाईफस्टाईल आहे, सर्जरी पुढची जी लाईफस्टाईल आहे ते खूपच चांगली होतील. आणि आता जे ते तसं सांगितलं होतं की हा डिझीज, हा आजार म्हणून त्यांना जॉब सोडलेला आहे. तर ह्याच्याबद्दल नक्कीच जर इतकी फार म्हणजे त्यांना त्रास होतो तर त्याच्याबद्दल सर्जरीचा जे रिझल्ट आहे ते खूपच चांगला आहे.
तर आम्ही नंतर बघणार ते. निश्चितच मनीराजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर त्याबद्दल उपचार करून घेतल्यास किंवा ऍडव्हान्टेजेस जाणून घेतल्यास तर त्याचा चांगला फायदा होऊ शकतो. सो माझा पुढचा प्रश्न की न्यू जनरेशन स्पाइन सर्जरीज ज्या आहेत त्याच्यातली म्हणजे ऍडव्हान्सेस काय, ऍडव्हान्टेजेस काय, त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? जरूर. ते आधीची जे स्पाइन सर्जरी होती ते सगळी ओपन स्पाइन सर्जरी होती. म्हणजे जर आम्ही हा लॅपटॉपवर बघितला तर डावी बाजूला जे दिसत आहे ते ओपन स्पाइन सर्जरी तसं दिसत आहे. तर तुम्ही बघू शकता की कितकी फार मोठ्या कट होतात आणि त्याच्यामुळे सगळं कॉम्प्लिकेशन्स असतात. आणि म्हणजे हा इतकी फार मसल्सला दुष्परिणाम होतो, हाडांचा दुष्परिणाम होतो आणि ते पेशंटला पोस्ट ऑपरेटिव्ह 2 ते 3 महिन्याच्या बेड रेस्ट होतो. तर आणि ह्याच्यामुळे पोस्ट ऑपरेटिव्ह पेन दुखणार ते खूप वाढतो. आणि आत्ताची जे अत्याधुनिक स्पाइन सर्जरी आहे त्याच्याबद्दल हे सगळे कॉम्प्लिकेशन्स म्हणजे 0% ऑलमोस्ट 0% जाणीला आहे. हा जर तुम्ही बघितला तर कम्प्युटरवर तर उजवी बाजूला हा जे स्किनचे इन्सिजन असतात ते छोट्या छोट्या इन्सिजन मध्ये आम्ही हा सगळे ऑपरेशन्स करू शकता. आणि त्याच्यामुळे जे सगळी जे लाईफस्टाईल असते जे पोस्ट ऑपरेटिव्ह दुखणार असतो ते कमी होऊन जातो आणि आम्ही तेच दिवशी पेशंटला चालू शकतो आणि ते नंतर 2-3 दिवस पर्यंत ते घरी पण जाऊ शकता. अच्छा, म्हणजे खरोखरच प्रेक्षक वैद्यकीय शाखेत एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल की पूर्वी जे ऑपरेशन केल्यानंतर महिने 2 महिने 3 महिने रुग्णाला आराम करावा लागत होता ती आज मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरी डे केअर सर्जरीचं त्याचं रूपांतर झालेलं आहे. याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर तुम्ही मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीबद्दल आपण सांगत होता त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगता येईल सर? जरूर. तर ह्याच्याबद्दल खूपच 5-6 प्रकारची सर्जरी आहे त्याच्याबद्दल सांगितलं. तर ह्याच्याबद्दल पहिली जे ते सर्जरी नसती पण ते फक्त एक ब्लॉक असतो. म्हणजे हे ब्लॉक बद्दल आम्ही जे एक जॉईंट्स म्हणजे सांधा आणि नसावर जर सूज आलेली असेल तर त्याच्यामध्ये आम्ही हा ब्लॉकचा उपयोग करतो. याच्यामध्ये आम्ही एक सियाम म्हणजे एक ओटीमध्ये एक मशीन असती त्याच्यामध्ये जॉईंट्स का नसावर आम्ही इंजेक्शन देतो आणि त्याच्यापूर्वी जे रुग्णांना आधी जे दुखणार होते, पायाला मुंगी येणार होते ते सगळे कमी होऊन जातात. आणि ते 10 मिनिटाच्या प्रोसिजर असतात, त्याच्या काही घाबरायची गरज नसती आणि त्याच्यानंतर रुग्णांना ते दिवशी घरी जाऊ शकता आणि नंतर सगळे काम करू शकता. दुसरी एक प्रोसिजर आहे जर आम्ही बघितली लॅपटॉपवर बघितली तर त्याच्या आम्ही न्यूक्लिओप्लास्टी म्हणजे लेझरची शस्त्रक्रिया म्हणतात. तर ह्याच्यामध्ये हा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार की जर हा बघितला तर हा दोन्ही हाडमध्ये हा जे होती ते चकती असते. ते चकती जर बाहेर मागे सरकली होती तर हे नसावर दाब करत होती आणि त्याच्यामुळे पायाला की हाताला मुंगी येणार की त्याच्यावरती बधीर वाटणार तसा सगळे सिम्पटम्स असतात. हा तुम्हाला दिसतं हा चकती असा मागे सरकली आहे आणि त्याच्यावरती हा जे नस आहे ते नस उपर त्याचा दाब होत आहे आणि त्याच्या सगळे जे सिम्पटम्स असतात ते सगळे कॉम्प्लिकेशन त्याच्यामुळे असतात. तर हा जे लेझरची प्रोसिजर आहे त्याच्यामधून आम्ही काय करतात की एक प्रोब जे आहे ते प्रोबमध्ये एक आम्ही हा प्रोब आतमध्ये गादीच्या आतमध्ये आम्ही टाकतात. आणि हा जे दिसत आहे हा न्यूक्लिओप्लास्टीचा प्रोब आहे. ते प्रोब फक्त एक सुई जेवढा असतात आणि ते हा आतमध्ये गादीच्या आतमध्ये ते जुळून जातो आणि ते गादीच्या आतमध्ये जे सेल्स असतात ते सेल्सला उघडून जातात. तर हा जे सेल्स आहे ते सेल्सला ते न्यूक्लिओप्लास्टिक प्रोब ओढतात आणि ते त्याची जागेवर एक वॉइड आणि ते जग्या क्रिएट होती. ते जागा जे क्रिएट होती ते जागावर जे हा जे डिस्क जे मागे सरकली आहे ते आपोआप त्याची जागावर बसून येते आणि त्याच्या पूर्वी हा जे नस आहे ते नस एकदम मोकळी होऊन जाते आणि नंतर ते जे सगळे रुग्णांना जे सगळे त्रास होते ते त्रास कमी होऊन जातात. निश्चितच. सर कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आलेला आहे. पंढरीजी लांबकडे यांचा फोन आलाय पंढरपूरवरून. नमस्कार पंढरीजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. हा मी पंढरपूरनं बोलतोय. बोला. पंढरीनाथ लांबखाने. अच्छा, आपला प्रश्न विचारा. कमरेच्या मणक्यात डॉक्टरकडून फोटो काढल्यानंतर मणक्याचं अंतर आहे म्हणून सांगितलं होतं पण काय गोळ्या दिल्या त्याच्यावरून काय राहिलं नाही. पण आता डाव्या पायातनं पंज दुखत्या दोन्ही बी. अच्छा. आणि डाव्या पायातनं अशा मानापर्यंत वर मग येते ते एक बाजू. वय किती आपलं? वय 59. अच्छा. किती दिवस पासून होत आहे?
कधीपासून होतोय त्रास? हॅलो बरं, सर, ठीक मला आहे. वाटतं फोन कट झाले वाटतं. बरं. काय सांगणार सर? बरं, ठीक आहे. तर दोन्ही पायाला मुंगी येणार, दोन्ही पायाला बधीर वाटणार, जसं आम्ही ऑलरेडी चर्चा केलेली आहे. तर ते हा सगळे नसाचे सिम्पटम्स आहे. म्हणजे नसावर काही दाब आलेला आहे की नसावर काही सूज आहे, ते सगळे आम्हाला बघावं लागतील. म्हणजे MRI मध्ये आम्हाला बघावं लागतील की नसावर काही सूज आलेली आहे. जर सूज असेल तर आम्ही हा ब्लॉकचा उपयोग करू शकता. आणि जर दाब असेल तर ते दाब बघावं लागतो, किती दाब आहे. जर कमी दाब आहे तर आम्ही हा लेझर उपचारचा प्रयोग करू शकता. आणि जर जास्ती दाब असेल तर नंतर जे मी सांगतो ते आम्ही सगळे प्रकारचा करू शकता. आणि पहिला हा बघावं लागतील की त्यांच्या संपूर्ण एक फिजिओथेरपीच्या आणि संपूर्ण ते कन्झर्वेटिव्ह ट्रायल दिलेला आहे की नाही. जर ते दिलेला आहे, ऑलरेडी 3-4 महिन्याचा कन्झर्वेटिव्ह ट्रायल दिलेला आहे आणि त्याच्याबद्दल बी रुग्णांना काही त्रासमध्ये फरक पडत नाही, तर आम्ही हा ऑपरेटिव्ह प्रोसिजर करू शकता. पंडितजी सरांनी सांगितल्याप्रमाणे जर काही परीक्षण करून घेतल्यास आणि जर आधीच फिजिओथेरपी वगैरे झाली असल्यास पुढील उपचारासाठी आपण ऑर्थोपेडिक सर्जनची मदत घ्यावी, याबद्दल सरांनी आपल्याला माहिती दिली. सर, मिनिमल इन्व्हेसिव्ह बद्दल अजून आमच्या प्रेक्षकांना काय सांगतील सर? बरं, एक अजून एक प्रोसिजर आहे जे आम्ही हा लॅपटॉप बघूया. ते आम्ही एंडोस्कोपी डिस्केक्टमी म्हणतात. तर ह्याच्या जर गादीचा एक तुकडा बाहेर पडलेला असेल आणि हा जे दिसत आहे ते नसावर दाब होता असेल तर आम्ही हा प्रोसिजरचा उपयोग करताय. त्याच्यामध्ये हा एक निडल सारखी आहे एक असते, ते त्याची जागेवर बसवतात आणि त्याच्यावरती डायलेटर्स हा जे दिसत आहे ते डायलेटर्स असतात, ते डायलेटर्स टाकतात. आणि नंतर एक स्कोप आहे, ते स्कोप आम्ही टाकतात आणि लाईट सोर्स टाकतात. आणि त्याच्यामुळे आम्ही हा एक छोटासा छेदमध्ये हा डिस्क गादी आम्ही काढू शकता. आणि ते गादी काढल्यावर हा जे हा दिसतंय ते लाईट सोर्स आहे आणि हा ते गादी काढली, जे गादीचा तुकडा जे बाहेर होतो तेच काढलेला असेल आणि हा जे नसा आहे ते नसा फ्री मोकळी होऊन जाते. बरोबर. तर त्याच्यामध्ये हा जे दिसत आहे तर एक छोटासा छेद, म्हणजे हा लॅपटॉप जे बघताय तर हा छोटासा छेद मध्ये आम्ही हा संपूर्ण गादी ते काढू शकतात. अच्छा, ते खूप म्हणजे प्रोसिजर एकदम तशी आहे. आणि हा प्रोसिजरमध्ये आम्ही 1 दिवसापूर्वी पेशंटला मोबिलाइज म्हणजे चालू शकता आणि ते 2-3 दिवसामध्ये ते घरी जाऊ शकतात. आणि हा प्रोसिजरमध्ये काही बेड रेस्ट तसा काहीच नाही आहे आणि पोस्ट ऑपरेटिव्ह कॉम्प्लिकेशनचा रेट बी खूपच कमी आहे. अच्छा, निश्चितच. सर, याबद्दल अजून काही ॲडव्हान्सेस आहेत का सर त्याबद्दल काय सांगणार? नक्कीच. तर आधी जे बात केली होती फ्रॅक्चर, स्पाइन फ्रॅक्चरमध्ये, तर हा एक नवीनतम प्रोसिजर आलेली आहे, ते आम्ही बॅलून कायफोप्लास्टी म्हणतात. तर हा जर लॅपटॉपवर बघूया तर ह्याच्यामध्ये आम्ही हा एक छोटासा छेदमध्ये हा प्रोसिजर करू शकता. ते प्रोसिजर हां बरं. निश्चितच प्रेक्षको, माझी सरांसोबतची चर्चा अशीच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली एक छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम हॅलो डॉक्टर. ब्रेकनंतर पुन्हा एकदा आमच्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रेक्षको, आता पाहू पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम कोणते आहेत ते. पुढील हॅलो डॉक्टरचे कार्यक्रम आहेत रविवार दिनांक 6/8/2017 रोजी रात्री 8 वाजता. हा हॅलो डॉक्टरचा आमचा प्रायोजित कार्यक्रम आहे. विषय आहे मासिक पाळीचे विकार आणि संयुक्त उपचार. सहभागी आहेत डॉक्टर अनिल पाटील सर. प्रेक्षको, तुमचे जर काही प्रश्न असल्यास आपण ईमेलद्वारे देखील आम्हाला संपर्क करू शकता, जेणेकरून कार्यक्रमाच्या पुढील भागात आम्ही तो घेण्याचा प्रयत्न करू. निश्चितच. सर, पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत. सर, ब्रेकमध्ये जाण्यापूर्वी आपण मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीच्या व्हिडिओजबद्दल बोलत होतो, ते व्हिडिओज दाखवतील का आमच्या प्रेक्षकांना? जरूर. तर हा एक व्हिडिओ आहे, ते बॅलून कायफोप्लास्टी, ते आम्ही प्रोसिजर म्हणतात त्याच्यावरती आहे. तर ह्याचा उपयोग तरी आम्ही करू शकता जर ऑस्टिओपोरोटिक फ्रॅक्चर, जे आम्ही आधी सांगितले होते की ऑस्टिओपोरोटिक झाला असेल तर हा त्याचा उपयोग करू शकता. त्याच्याबद्दल आम्ही एक निडल जे ते टाकतात ते हाडमध्ये आणि ते एक बॅलून ते अंदर फुगा फुलवतात. तर त्याच्या हा जे वर्टिब्राची हाईट असती ते हाईट एकदम नॉर्मल होऊन जातील. हा बॅलून काढतात आणि त्याच्याबद्दल आम्ही सिमेंट, हा सिमेंट असतात ते आम्ही सिमेंट ते हाडांमध्ये
आम्ही टाकतात. हा सिमेंट 10-15 मिनिटाला एकदम कठण होऊन जातो आणि ते वर्टेब्राची जे म्हणजे हाडांची जे ठिसूरपणा आहे, ते हाडांची जे फ्रॅक्चर आहे ते फ्रॅक्चर एकदम नॉर्मल होऊन जातात. तर ह्याच्या म्हणजे ॲडव्हान्टेजेस ते आहे की पेशंटला आम्ही 1 तासाभरला आम्ही मोबिलाइज करू शकता, ते चालू शकता आणि तेच दिवशी की दुसऱ्या दिवशी ते घरी जाऊ शकता. हा प्रोसिजर लोकल एनेस्थेशिया म्हणजे काय होईल या म्हणजे त्याच्या वगैरेच होतील आणि ते पेशंटला मोबिलाइज म्हणजे जर हा फ्रॅक्चर झाला असेल तर 1.5 ते 2 महिन्याची नॉर्मल बेड रेस्ट असतात. तर ते हा प्रोसिजरमध्ये आम्ही टाळू शकता आणि बेड रेस्टचं जे बी कॉम्प्लिकेशन असेल ते बी आम्ही हा प्रोसिजरमध्ये ते सगळे टाळू शकतो. म्हणजे प्रेक्षको, ही वैद्यकीय शाखेची एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल की पाठीच्या मणक्याचं ऑपरेशन करून देखील अगदी डे केअर, अगदी 1 ते 2 दिवसावर उपचार घेऊन पेशंट हे घरी जाऊ शकतं. एक वैद्यकीय शाखेतली एक मोठी प्रगतीच म्हणावी लागेल. सर, कार्यक्रमाला माझा पुढचा प्रश्न की बऱ्याच वेळा रुग्णांच्या नातेवाईकांमध्ये किंवा रुग्णांमध्ये अशी भीती असते की पाठीच्या मणक्याचा आजार म्हणजे काहीतरी घाबरण्यासारखी गोष्ट आहे, तर त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगायचं? नक्कीच. तर आत्ताची जी नवीन पद्धती आहे त्याच्याबद्दल घाबरायची काही गरज नाही आहे. नक्कीच तुमचा प्रश्न एकदम बरोबर आहे. कारण जे बी रुग्ण आमच्याकडे येतात ते सगळ्यांना डोक्यामध्ये हा भीती असते की ऑपरेशन केल्यानंतर पॅरालिसिस होऊन जाईल की ऑपरेशन नंतर आम्हाला 2-3 महिन्याचा बेड रेस्ट लागेल. पण तसा नसतो. कारण आता जे मी तुम्हाला दाखवले ती जे नवीनतम टेक्निक्स आहे ते टेक्निक्समध्ये आम्ही रुग्णांना तेच दिवशी का दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी आम्ही मोबिलाइज म्हणजे चालू शकतात ते रुग्ण आणि 4 ते 5 दिवस मॅक्झिमम ते घरी जाऊ शकतात. आणि माझी प्रॅक्टिस माझी लाईफ ती प्रॅक्टिसमध्ये कोणी रुग्णांना पॅरालिसिस का किंवा बेड रेस्ट तसा होईल मी बघितला नाहीये. तर ह्याच्याबद्दल काही घाबरायची मला असं वाटतं काहीच गरज नाहीये. आणि त्याच्या म्हणजे ऑपरेशनची जर गरज असेल तर ऑपरेशन करायची काही म्हणजे टाळू शकणारी काही गरज नसते. अच्छा सर, कार्यक्रमात पुढे जाण्यापूर्वी आपल्याला फोन आलाय, सचिनजी यांचा फोन आलाय. नमस्कार सचिनजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार सर, मी सचिन देवकते बोलतोय वैजनाथवरनं. बोला. सर, तर मला थोडासा म्हणजे कमरेचा प्रॉब्लेम आहे. मी सकाळी व्यायाम पण करतो सर सतत, पण ते ठीक होत नाही. अच्छा, काय त्रास होतोय सर? सकाळी नंतर उठल्याच्या नंतर थोडंसं वागताना पण त्रास होतो आणि दिवसभर काम करताना सतत त्रास जाणवते मला. अच्छा, आपलं वय किती आहे? सर, माझं 27 वर्ष. कामाचं स्वरूप? कामाचे स्वरूप सर, मी ड्युटीला आहे पोलीसमध्ये. अच्छा. बरं. पायाचा काही त्रास होत आहे? पायाचा काही हाताचा काही त्रास? बाकी काय नाही सर. बरं, निश्चितच. सर काय सांगणार? फक्त मणक्याच्या पाठीच्या त्यांना त्रास होत आहे. तर ह्याच्याबद्दल 2-3 डायग्नोसिस, डिफरन्शियल डायग्नोसिस आम्ही टाकतात. तर ह्याच्यामध्ये एक असतात म्हणजे जे आम्ही बघितले की डिस्क डिजनरेशन म्हणजे जे गादीची झीज होणार तसा होऊ शकता. तर हा झीज होण्यासाठी म्हणजे त्याच्याबद्दल ते जागावर दुखणार तसा होऊ शकता. आणि जे ते आधी सांगितले की मॉर्निंग जर उठताना त्यांना त्रास होतो, तर हा बी एक डिस्क डिजनरेशन म्हणजे गादीची जर झीज झाली होती तर त्याच्याबद्दल हा एक सिम्पटम म्हणजे होऊ शकता. तर मोस्टली त्यांना गादीची झीज झाली असेल पण नसावर काही दाब नसेल तर ह्याच्याबद्दल मोस्टली आम्ही फिजिओथेरपी, व्यायाम आणि त्याच्याबद्दलच उपाय त्याच्या असतात. जर खूपच जास्ती त्रास असेल आणि काम करायच्याबद्दल बी खूप त्रासती असेल तर आम्ही सर्जिकल प्रोसिजर्सचा उपयोग देतात. आणि ते सगळे एंडोस्कोपी टेक्निक्स असतात, तर ते काही घाबरायची गरज नसते. पण आधीच्या सगळे फिजिओथेरपी, व्यायाम ते सगळे ट्रीटमेंट होईल पाहिजे. बरोबर. प्रेक्षक, असं म्हणता येईल की आधुनिक उपचारांनी किती मानवाची मदत केली आणि त्याच्यामध्ये जर संशोधनाचा किंवा इतर यंत्रमानवांचा किती भाग आहे याबद्दल आपल्या सरांना माहिती दिली. सर, माझं पुढचं म्हणणं आहे की यामध्ये जो पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड असतो मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये, त्या पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियडमध्ये काय काळजी घेतली जाते आणि तो किती दिवसांचा असतो त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगा? बरं. पोस्ट ऑपरेटिव्ह पिरियड मध्ये डिफरंट टेक्निक्समध्ये डिफरंट काळजी घ्यावी लागतील. जर फक्त गादीच्या लिझन असेल आणि ते जरी लेझरमध्ये ट्रीट केलं असेल तर फक्त 1-2 दिवसाच्या म्हणजे बेड रेस्ट तर काहीच नाही आहे, तेच दिवशी चालू शकता, घरी जाऊ शकता. फक्त पोळे वाकायच्या, वजन उचलायच्या, खाली वाकायच्या आणि एक खाली जमीनवर बसायच्या ते आम्ही टाळतात, ते करतात नाही. आणि जास्ती काही ट्रॅव्हलिंग ते आम्ही रुग्णांना सांगतात की ते करायची काय नसतो. बरोबर.
सर, मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये लेझर टेक्निकचाही उपयोग केला जातो का? त्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना काय सांगणार? हा, दुसरी लेझर शिवायची दुसरी सगळी टेक्निक्स असतील जे आम्ही कम्प्युटर हा लॅपटॉपवर बघूया. जर स्पायनल फ्रॅक्चर ते खूप एक घाबरायची एक गोष्टी असते, जे सगळ्या रुग्णांना खूप घाबरू जातात की हा स्पाइन फ्रॅक्चर झाला आहे. म्हणजे हा जर आम्ही MRI मध्ये बघितला तर हा एक हाडांचा फ्रॅक्चर झाला आहे आणि ते बी हा फ्रॅक्चरला आम्ही मिनिमली इन्व्हेसिव्ह टेक्निकमध्ये ते करू शकता. ह्याच्याबद्दल आम्ही काय हा एक म्हणजे निडल त्याच्यावर एक गाईड वायर टाकतात आणि त्याच्यावरती स्क्रू आम्ही आतमध्ये टाकतात. तर ह्याच्याबद्दल हा छोटा छोटा छेदमध्ये म्हणजे एंडोस्कोपीमध्ये आम्ही स्क्रू टाकू शकतात आणि तेच हे छोटा छेदमध्ये आम्ही रॉड पण त्याच्याबद्दल टाकू शकता. तर आता संपूर्ण ते ओपन करणारी आणि संपूर्ण कट घेणारी काही गरज नसते. ते फक्त 2-3 टाकामध्ये ते संपूर्ण ऑपरेशन आम्ही करू शकता. प्रेक्षको, कार्यक्रम असाच चालू राहणार आहे. तत्पूर्वी वेळ झाली आजच्या आरोग्य सल्ल्याची. बघूयात आजचा आरोग्य सल्ला काय ते. आजचा आरोग्य सल्ला आहे, पाठीचे दुखणे असल्यास अवजड कामे टाळावीत. पाठीच्या कुठल्याही दुखण्यात घरगुती उपचार टाळावा. नियमित व्यायाम, चालणे, प्राणायाम यांमुळे चांगला फायदा होतो. प्रेक्षको, आता पाहू आजच्या कार्यक्रमाचं पुढे प्रक्षेपण कधी आहे ते. प्रेक्षको, आजच्या कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण हे गुरुवार दिनांक 17/8/2017 रोजी सकाळी 9 वाजता आहे. विषय आहे पाठीचे आजार आणि स्पाइन शस्त्रक्रियेतील आधुनिक उपचार पद्धती. हा होता आजच्या प्रायोजित कार्यक्रमाचं पुनःप्रक्षेपण. प्रेक्षको, आजचा कार्यक्रम तुम्हाला कसा वाटला हे देखील आम्हाला जाणून घ्यायची इच्छा आहे. तसेच ज्या डॉक्टरांना आमच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमात प्रायोजित कार्यक्रम करायचा असल्यास त्यांनी कृपया आमचा पत्ता नोंदवून घ्यावा. संपर्कासाठी आमचा पत्ता आहे निर्माती हॅलो डॉक्टर, दूरदर्शन केंद्र, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई 400030. ईमेल ID आहे hellodoctor@tdkmumbai@gmail.com. तसंच आमचं फेसबुक आणि यूट्यूब पेज देखील आहे. सर, तुम्ही रिसेंट ॲडव्हान्सेस बद्दल सांगत होता, तर त्याबद्दल अजून काय सांगता येईल सर आमच्या प्रेक्षकांना? एक आजारची मी बात केली होती जे आम्ही स्पॉन्डिलोलिस्थेसिस म्हणजे एक हाड दुसऱ्या हाडवर घसरून जातात. तर ह्याच्याबद्दल आम्ही एक प्रोसिजर आहे जे टीलिफ प्रोसिजर आम्ही म्हणतात, त्याचा उपयोग करतात. तर जर हा व्हिडिओ बघूया तर त्याच्यामध्ये आम्ही हा जे दिसतंय हा गादीची झीज झाली आहे आणि हा एक नसावर दाब करते. तर आम्ही हा प्रोसिजरमध्ये हा संपूर्ण गादी काढतात आणि त्याच्याबद्दल आम्ही हा जे केज टाकतात आणि ते केज संपूर्ण फ्युजन जे आम्ही करतात त्याच्याबद्दल होतो आणि त्याच्यानंतर हा आम्ही ते स्क्रूज टाकतात. तर 2 स्क्रू वरतीच्या वर्टिब्रामध्ये आणि 2 स्क्रूज खालच्या वर्टिब्रामध्ये आम्ही टाकतात आणि त्याच्या रॉड्स जे असतील त्याच्यामध्ये ते जॉईन करतात. तर ह्याच्याबद्दल जे इन्स्टेबिलिटी होती आणि जे मडक्यांच्या एक दुसऱ्या मडक्यावर घसलेलं जे होतो ते करेक्ट होऊन जातो. ते इन्स्टेबिलिटी नॉर्मल होऊन जाते आणि तिकडे फ्युजन होतो. तर हा एकदम खूप चांगली प्रोसिजर आहे ज्याच्याबद्दल आम्ही हा रोगला ट्रीट करू शकता. बरोबर. आणि सर, जातात आमच्या प्रेक्षकांना थोडक्यात काय संदेश एका ओळीत काय सांगणार? बरं, तर ह्याच्यामध्ये असं आहे की 80 ते 90% लोकांना बॅकपेनसाठी उपचारसाठी ते कन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंटमध्ये उपचार होतो, म्हणजे फिजिओथेरपी आणि एक्सरसाइज मध्ये होतो. जर 10% लोकांना सर्जरीची गरज होतील तर ते होतील कारण त्याच्या संपूर्ण पायाला मुंगी येते आणि विकनेस वाटतात. आणि ह्याच्यामध्ये जे एंडोस्कोपी आणि नवीन जे टेक्निक्स आलेली आहे मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि सगळी ते टेक्निक्स बरी होऊन जातात. निश्चितच. प्रेक्षक, जाता मला काही आठवतंय की आयुष्य अतिशय सुंदर आहे. त्या आयुष्याच्या वाटेवर असे काही क्षण येतात की आपलं संपूर्ण जीवन अंधारमय वाटू लागतं. मग या अंधारमय जीवनाच्या वाटेवर एखाद्या आशेची किरण आपल्याला संपूर्ण वाट दाखवत असते. जसे की पाठीच्या दुखण्यासारख्या एक दीर्घकालीन आजारात एखाद्या आशेची किरण म्हणजे जी आधुनिक चिकित्सा पद्धती आहे तिच्याद्वारे आपल्याला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो त्याबद्दल डॉक्टर पल्लव भाटिया सरांनी आज आपल्याला माहिती दिली. सर, आज आपण इथे आलात व माझ्या संपूर्ण प्रेक्षकांना पाठीच्या मणक्याचे आजार आणि त्यावेळी स्पाइन शस्त्रक्रिया आधुनिक उपचार पद्धती याविषयी इतकी महत्त्वपूर्ण माहिती दिली त्याबद्दल सह्याद्री वाहिनीतर्फे व माझ्या हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमतर्फे मी आपलं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. नमस्ते.